नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा आली की सरासरी आली आणि सरासरी आली की आपलं डोकं दुखायला लागतं, कारण सरासरीचे प्रश्न सोडवायला वेळ जास्त लागतो आणि परीक्षेमध्ये वेळ असतो कमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सरासरीची एक नवीन ट्रिक शिकायची आहे. त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही सरासरीचे काही सेकंदामध्ये गणित सोडवू शकता. हो, खरंच बघायची का मग ट्रिक? चला तर मग सुरू करूया. इथे तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिसत असतील. तर त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे 3, 6, 9, 12, 15, 18 आणि 21 ह्या संख्या दिलेल्या आहेत. पहिल्यांदा बघायचं आपल्याला ह्या प्रत्येक संख्येमध्ये समान सारखा फरक आहे का. बघा, 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे, 6 आणि 9 मध्ये पण 3चाच फरक आहे, 9 आणि 12 मध्ये पण 3चाच फरक आहे. म्हणजे या सर्व संख्येमध्ये समान फरक आहे. तर इथं काय करायचं, शेवटची संख्या घ्या 21, पहिली संख्या घ्या अधिक 3, 21 आणि 3 किती होतील 24. या 24ला 2 ने भाग घाला, 24ला 2 ने भाग घातल्यानंतर उत्तर येईल 12. तर या सर्व संख्यांची सरासरी आहे 12. आहे ना ट्रिक? मजेशीर. पुढचं उदाहरण पाहूया आपण. इथं पण समान फरक आहे का? बघा, समान फरक आहे. प्रत्येक संख्येमध्ये 5चा फरक आहे. बघा, 4 आणि 5 मध्ये 4 आणि 9 मध्ये 5चा फरक आहे, 9 आणि 14 मध्ये पण 5चा फरक आहे. इथं 14 आणि 19 मध्ये पण 5चा फरक आहे. इथं पण आपल्याला शेवटची संख्या घ्यायची आहे 34 आणि पहिली संख्या घ्यायची आहे 4. दोघांची बेरीज करा, दोघांची बेरीज येईल 38. 38ला 2 ने भाग घाला किंवा 38ला हाफ करून टाका. 38 भागिले 2 काय येईल? 17. बरोबर? म्हणजे या सर्व संख्यांची सरासरी येईल 17. ओके. आता तिसरं ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल. हे तिसरं जे उदाहरण आहे ते मला कमेंट करून कळवायला तुम्ही विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.